रवींद्र दंगेकरजी, तुम्ही ही सगळी बातमी बघितली असेल, तुमच्या एव्हाना कानावरती आलं असेल. पुण्यातल्या या 40 एकर चा जो महत्त्वाचा एक प्राईम भूखंड आहे त्याचा सरकारच्या ताब्यात आहे असं म्हटलं जातं. मूळ महार वतनाची जमीन, इन्फिरियर वतनाची जमीन आहे. काही मूळ मालक बातमी बघून समोर आले, त्यांचे वंशज समोर आले आहेत. पण एवढी मोठी खरेदी होते, जिल्हाधिकाऱ्यांना कळत नाही, ज्याची रजिस्ट्री झालेली आहे, त्याच्यावरती इतर मुद्दे अजून वेगळे निघतात, त्याला स्टॅम्प ड्युटीचं वेवर देखील दिलं जातं. इतकं सगळं घडत असताना सरकारी यंत्रणा काहीच कळत लागत नाही, थांगपत्ता लागत नाही. खरेदी करणारी व्यक्ती असते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र, आणि सोबतच त्या कंपनीचा पत्ता देखील अजित पवारांच्या घरच्या पत्त्यावर जातो. कसं बघता सगळ्या प्रकरणाकडे? तुमच्याच मित्र पक्षाचे ते नेते आहेत. नाही, याच्यामध्ये तो पूर्णपणे यावर तपासला पाहिजे. आणि याच्यामध्ये जे आहेत त्यांची बाजू एकदा समजून घेतली पाहिजे. आता अचानक हा विषय समोर आलाय. आता याच्यामध्ये मग सरकारी पातळीवर काय पद्धत झाली किंवा कशा पद्धतीने हा व्यवहार झालाय याची पूर्ण चौकशी केली पाहिजे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर मला काहीतरी बोलता येईल. आणि जरी दादांच्या मुलांनी घेतली असेल जमीन, ते दादांपर्यंत हा जर विषय काय दादा यामध्ये सॉल्व्ह करतील असं माझं वाटतंय. नाही, पण तुम्ही आत्ताच एक जमीन व्यवहाराची तुम्हाला माहिती आहे जमीन व्यवहार कसे होतात, कशा प्रकारे सातबारा. बरं, एवढं सांगा मला की कोरेगाव पार्क मधला 40 एकरचा भूखंड हा 300 कोटीने विकला जाऊ शकतो का? तुमचं साधारणपणे काय मत आहे याच्याबद्दल, एक्सपर्ट ओपिनियन? नाही, याच्यामध्ये हा यावर तपासला पाहिजे. आणि याच्यामध्ये जर चुकीचं असतं चूक आपण म्हणू शकतो, पण अजून मला हा पूर्णपणे यावर माहिती नाही. मला पुणेकर म्हणून सांगा ना दंगेकर, तुम्हाला पुण्याची इत्तमभूत माहिती आहे, तुम्ही स्वतःही थोड्या प्रमाणात बांधकाम व्यवसायात आहात. कोरेगाव पार्क मध्ये 300 कोटीमध्ये 40 एकर भूखंड मिळू शकतो का? नाही ना, आता तो जो विषय आहे ना, माहिती घे म्हणून सांगा ना तुम्ही याच्याबद्दल. जनरली बोला ना दंगेकर. तुम्ही आता एवढा नुकताच तुम्ही एक जमीन व्यवहार आणला उघड, तुम्ही मानता ही वस्तू ती खरी तुमचं जे बोलणं आहे आता बसलेली नाहीये, ते मी कागदपत्र तपासून बोलेन. याच्यासाठी कशाला कागदपत्र तपासायची गरज आहे? साधारणपणे भाव काय सांगा ना. तुम्हाला भाव माहिती असेल ना पुण्यातला. कोरेगाव पार्क मध्ये काय 40 एकरची काय भाव असू शकतो साधारणपणे? अंदाज सांगा. या बातमीबद्दल नको बोलूया, चला आपण जमिनीच्या भावाबद्दल बोलूया. पुण्यातल्या सहज अशा आपण मोठ्या रकमेची जमीन असेल ती जरा एवढे माझे व्यवहार छोटे पुढचे नाहीत माझ्याकडे. पण याच्यामध्ये मी तुम्हाला द्या, मी तुमच्याशी बोलू शकतो. बरं, ठीक आहे. तुम्हाला बोलायचं नाही आमच्या लक्षात येत आहे. तुम्ही बोलणं टाळतात मित्र पक्षाबद्दल. सुतार साहेब तसं नाहीये, मला अजून पूर्ण विषय. मग तुम्हाला मी विचारतो, एक मिनिट कागदपत्र बाजूला ठेवा ना व्यवहाराची. मी तुम्हाला विचारतो की कोरेगाव पार्क मध्ये 40 एकर जमीन येऊ शकते का 300 कोटीमध्ये? नाही, आता ही जमीन कशी घेतली नाही, ही वस्तू नाही. किती मध्ये साधारणपणे? एवढ्या कमी रकमेत येत नाही नक्की ही वस्तू घेतली. बरं, ठीक आहे. एवढं बोललं खूप झालं आमच्यासाठी. ठीक आहे, खूप धन्यवाद. नाही, एवढ्या कमी देत नाही, पण मी तुमचे एक दिवस ठीक आहे. माहिती घ्या आणि तुम्हाला ही बातमी बघा. या बातमीच्या सुरुवातीला तुम्हाला कळत नक्की काय काय घडलंय. धन्यवाद रवींद्र दंगेकरजी, तुम्ही आमच्याशी या बातमीबद्दल जोडले गेलात.